त्यांचं नाव मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा मी पाटोड्याची भाजी बनवते. मी 1 वाटी बेसन घेतले, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि लसूण ठेचून घेतलं आहे. खोबरं वरती टाकायला घेतलं. मी थोडंसं हिंग टाकलं तेल टाकून. आता थोडंसं ओवा टाकते. हे बघा ओवा झालं का लगेच मी हिंग टाकणार आहे आणि थोडंसं जिरं टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा थोडंसं जिरं टाकणार आहे. ते तळून झालं का थोडंसं कढीपत्ता टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे. हे बघा थोडीशी हळद टाकणार आहे थोडीशी आणि चांगलं हलवून घेणार आहे. मग नंतर त्यात हा हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहे थोडासा आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. हे बघा थोडंसं तळून घेणार आहे सर्व. तिखटपणा जायला पाहिजे, थोडा कच्चापणा निघायला पाहिजे म्हणून. हे बघा हे असं थोडंसं तळून घेणार आहे. आणि आता पाणी टाकून देते 1 ग्लास. हे बघा 1 ग्लासला थोडं कमी होतं, फरक टाकते मी थोडं. हे बघा गॅस थोडंसं मीडियम करून देते. थोडंसं पाणी आणते मी. हे बघा थोडं 1 ग्लासला कमी होतं तर अजून थोडं पाणी टाकते मी. हे बघा आता एक उकळी येऊ देते पाण्याला. हे बघा इकडे भाजी ठेवते मी शिजायला ते पाटोड्यांसाठी, पाटोडीच्या भाजीसाठी. मी आता थोडीशी उकळी येऊ देते. बघा उकळी आली. आता मी हे बघा हे ताट घेतले, ताटात तेल टाकले. आता मी ते तेल सगळीकडे लावून घेणार आहे असं पाटोडी थापायला, म्हणजे ती चिपकणार नाही खाली. हे बघा सगळं तेल चोळून घेतलं मी. आणि आता याच्यात मीठ टाकते. मीठ टाकायचं राहिले ना तुमच्या अंदाजाप्रमाणे टाका. मी थोडासा अर्धा चमचा घेतलेला आहे. 1च वाटी पीठ आहे ना म्हणून जास्त नाही घेत. हे बघा आता पीठ टाकते मी. गॅस कमी करते आणि पीठ टाकते. पाण्याला उकळी आली तर झालं. हे बघा पीठ टाकते आणि थोडंसं हलवून घेते त्याला. हे बघा बघा थांबा मी थोडंसं एका हाताने हलवून घेते. अजून थोडं पीठ लागेल, पीठ टाकते. हे बघा थोडं पीठ घेतलं मी, अजून थोडं पीठ टाकते. लागेल तेवढंच टाकेल. हे बघा थोडंसं टाकलं, बाकीचं ठेवलं मी तसंच. थोडंसं हलवून घेते. थोडा वेळ बघा मी थोडा वेळ झाकून ठेवते त्याला. एक वाफ आणते. वाफ आणली का मग त्या वाफेने शिजून जाईल. हे बघा थोडा वेळ वाफेवर शिजू देते मी 2-1 मिनटं आणि मग काढते त्याला. चला आता आपण बघूया. हे बघा वाफ छान बसली. मी आता काढून घेते त्याला याच्यामध्ये ताटामध्ये. बघा ताटात मी आता सांडशीने पकडून ताटात ओतून घेते. असं काणी करायचं नंतर ते. हे बघा गोळाचा गोळा निघाला आणि हे थोडं खरडून घेते मी आता. हे बघा आता मी ह्या पलिथ्याने असं उचटणीने असं दाबून घेते त्याला. थोडंसं गरम आहे ना म्हणून हाताने नंतर थापेल मी. आता याच्याने असं थोडंसं दाबून घेते त्याला, मोठं करून घेते मग हाताने थापेल नंतर. आता खूप गरम आहे. श्रावण चालू करून बघा, खाऊन बघा. पाटोडीची भाजी, भजीची भाजी, मसाल्याच्या भाज्या छान लागतं. दिवसभर उपवास असलं का संध्याकाळी खायला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. हे बघा मी आता हाताने असे थापून घेते त्याला. थोडंसं इकडे ताट घेते मी. हे बघा कोण लाल मिरचीची पण करतं, पण मी हिरवी मिरची लसूण टाकलं का छान लागते, त्याची टेस्ट छान लागते म्हणून मी हिरव्या मिरची लसूणची केली. नाही तर कोण लाल तिखट टाकून पण करतं, ज्याची त्याची चव आणि सवय. हे बघा असं बारीक ठोकून घ्यायचं. थोडंसं मी ठोकते एक हाताने, गरम होते. मी बघते तुम्हाला सर्व ठोकून हे बघा आता मी हे खोबरं आणि कोथिंबीर पेरून देते त्याच्यावर आणि मग लगेच वड्या कापून घेते. बघा कोथिंबीर असं कोथिंबीर खोबरं त्यात पण टाकलेली कोथिंबीर. हे थोडं खोबरं
आणि मग त्या भाजीत टाकून खायच्या. मग छान लागतं, खूप छान लागतं. खोबरं थोडंसं दाबून देते, कोथिंबीर खोबरं. हे बघ, हे असं. आणि त्याच्या वड्या पाडून घेते. हे बघा, वड्या पाडून घेते मी आता. बर्फी असते ना आपली, बर्फीच्या आकाराच्या, तुम्हाला जशा पाहिजे तशा कापून घ्यायच्या. हे बघा, आता फिरून घेते असं. असे त्रिकोणी आकाराच्या, पाटोळी म्हणतो ना आपण, पाटोळीच्या पद्धतीच्या त्या कापून घेते मी. हे बघा, झाल्या कापून. आता मी काढते, थोडा वेळ राहू देते, नंतर काढते. चला आपण वड्या काढूया. हे बघा, आता वड्या काढते मी. हे टाकते चाकू, हे साईडचं काढून घेते. हे साईडचं भाजीत टाकायला आणि अशा सुक्या वड्या खायला ह्या छान ठेवला वाटतं. हे बघा, बघा भाजी वाढते मी, भाजी टाकते त्या. हे साईडच्या असतात ना त्या मी भाजी टाकून देते. हे अशा छोटे छोटे तुकडेवाल्या. हे बघा, ह्या अशा ह्या भाजीत टाकून देते मी. आणि ज्या हे मधले असतात ना चौकोनी चौकोनी, त्या खायला ठेवते. असं सुक्या खायला छान लागतं. हे बघा, मी टाकते आता भाजीमध्ये वड्या. ताटात पण ठेवते मी जेवायला. करून बघा, छान लागतं. सर्वच खाता आपल्या इकडे तर असं चालतं. भजीची भाजी, पाटोळीची भाजी, असं छान लागतं ना. हे बघा, छान निघतं. अशी थोडीशी जाड ठेवायच्या, अशा थोड्या जाड ठेवायच्या, मग चांगलं लागतं त्या खायला. नाहीतर मग त्या अशा ह्या बरोबर नाही लागत. हे बघा, मी भाजी केलेली मसाल्याची, काळ्या मसाल्याची, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर टाकून. हे बघा, मी ते घेते आता, वाढते मी जेवायला. उपवास सोडणार आहे मी आता. हे बघा, ही पाटोडी टाकलेली ती पण घेते त्यातले. म्हणजे थोडीशीच भाजी, थोडी 2 लोकांचीच आहे. हे बघा, मी परत पाटोडी टाकते. हे बघा, भाजीमध्ये पाटोडी टाकली मी. परत ताट ठेवते इकडे जेवणाचं. मी नवीन नवीन रेसिपी आणत राहते. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा. बेल आयकॉन पण दाबा. मला सपोर्ट करा. बघा, या उपवास सोडायला, या खायला पाटोळीची भाजी, भात, पोळी, या खायला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.